माझे मिस्टर राहुल हे कामानिमित्त एका प्रोजेक्टसाठी 6 महिन्यांसाठी परदेशात गेले होते. एवढ्या मोठ्या घरात मी एकटीच होते. म्हणून माझ्या सासूबाईंनी त्यांच्या ओळखीच्या एका 21 वर्षाच्या गरजू मुलाला, ज्याचं नाव सागर होतं, त्याला आमच्या घरी राहायला पाठवलं. सागर हा शहरामध्ये नवीन होता आणि त्याला कॉलेजसाठी राहण्याची जागा हवी होती. तो दिसायला अत्यंत शांत आणि सुस्वभावी होता. पण कधीकधी माणसाचा चेहरा जे दाखवतो तो माणूस आतून तसाच असतो असं नाही. एका भयानक रात्री असं काही घडलं ज्याने माझ्या पायाखालची जमीनच सरकली. सुरुवातीचे काही दिवस हे खूप छान गेले. सागर घरातली कामे करायचा, आदराने वागायचा, पण हळूहळू मला घरात काहीतरी विचित्र जाणवू लागलं. मी ऑफिसमधून आले की तो माझ्याकडे टक लावून पाहायचा. बऱ्याचदा मी हॉलमध्ये बसले असताना तो मागून येऊन उभा राहायचा. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे गेल्या 2 आठवड्यापासून मला रोज रात्री अचानक गाढ झोप येऊ लागली होती. मी कितीही ठरवलं तरी रात्री 10 वाजता मला एवढी ग्लानी यायची की मी अंथरुणावर पडल्या पडल्या बेशुद्ध व्हायचे. आणि सकाळी उठल्यावरती मला जाणवायचं की माझ्या कपाटातील कपडे हे अस्ताव्यस्त झाले आहेत. माझ्या बेडरूमचा दरवाजा जो मी रात्री ब्लॉक केला होता तो सकाळी हलकासा उघडा असायचा. माझ्या मनात शंकेची पाल चुकली. सागर रात्री माझ्या खोलीत येतो का? तो माझ्या जेवणात किंवा पाण्यात काही मिसळवतोय का? हा संशय मला आतून खात होता. राहुल दूर परदेशात असल्याने मी त्याला सांगून घाबरू इच्छित नव्हते. अखेर मी एक धाडसी पाऊल उचललं. मी कोणालाही न सांगता बाजारातून एक छोटा वायरलेस CCTV कॅमेरा आणला आणि तो माझ्या बेडरूमच्या अशा कोपऱ्यात लावला जिथून पूर्ण खोली दिसेल आणि त्याचे कनेक्शन थेट माझ्या मोबाईलवरती होते. त्या रात्री नेहमीप्रमाणे सागरने मला रात्री दूध आणून दिलं. संशयामुळे मी ते दूध पिले नाही, तर ते दूध मी बेसिनमध्ये ओतून दिलं आणि मी झोपायचं नाटक करून बेडवरती पडून राहिले. रात्रीची साधारण 2 वाजले असतील. माझ्या बेडरूमच्या दरवाजाचा कुलूप हळूच उघडल्याचा आवाज आला. डोळे पूर्ण उघडण्याची माझी हिंमत नव्हती, पण मला जाणवलं की कोणीतरी माझ्या बेडजवळ आलं आहे, माझ्या अगदी जवळ, आणि माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवतंय. मी भीतीने थरथरत होते, पण मी स्वतःला कसं तरी आवरलं. काही वेळाने ती सावली खोलीबाहेर निघून गेली. सकाळी उठल्या उठल्या सागर कॉलेजला गेला होता. मी थरथरत्या हाताने मोबाईल उघडला आणि रात्रीचे CCTV फुटेज पाहिले. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं की रात्री 2 वाजता सागर माझ्या खोलीत आला होता. तो माझ्या अगदी जवळ वाकला होता आणि त्याने माझ्या हाताला स्पर्श केला होता. हे पाहिल्यावरती माझा थरकाप उडाला. माझ्या मनात आलं की हा मुलगा माझ्या असहाय्यतेचा फायदा घेतोय. माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रचंड तिरस्कार आणि राग निर्माण झाला. दुपारी सागर जसा कॉलेजमधून घरी आला, मी समोर उभी राहिले. मी विचार न करता त्याच्यावरती ओरडायला सुरुवात केली की तुझी हिंमत कशी झाली माझ्या खोलीत यायची? मी तुला आश्रय दिला आणि तू माझ्या पाठीत वार केलास. सागर घाबरला. त्याचे हातपाय थरथरू लागले. तो म्हणाला, ताई प्लीज माझं ऐकून घ्या. तसं काही नाही आहे. पण मी काहीही ऐकायच्या मानसिकतेत नव्हते. मी त्याच्या कानाखाली लगावली आणि त्याचे सामान घराबाहेर फेकून दिले. तुझ्यासारख्या नराधामाला माझ्या घरात जागा नाही. पुन्हा तोंड दाखवू नकोस, नाहीतर पोलिसात जाईन, असं म्हणून मी त्याला घरातून हाकलून दिलं. सागर रडत रडत निघून गेला. घरात आता शांतता होती, पण माझ्या मनातील वादळ शांत होत नव्हतं. मी सोफ्यावर बसून विचार करत होते. तेवढ्यात सागरची कॉलेजची बॅग तिथेच राहिलेली मला दिसली, जी रागाच्या भरात माझ्याकडून घरातच सुटली होती. मी ती बॅग उचलली आणि बाहेर फेकण्यासाठी उघडली, पण त्या बॅगेत जे काही होतं ते पाहून माझ्या अंगावरून विजेचा करंट गेल्यासारखं झालं. त्या बॅगेत सागरची एक वैयक्तिक डायरी होती आणि सोबत काही वैद्यकीय औषधं देखील होती. मी ती डायरी उघडली. त्यात सागरने लिहिलं होतं, राहुल दादाने जाताना प्रॉमिस घेतलं होतं की मेघाताईची काळजी घ्यायची. गेल्या काही दिवसापासून मी पाहतोय की ताईला रात्री झोपेत चालण्याचा आजार झाला आहे. त्या रात्री उठून खिडकीपाशी जातात, कपाट उघडतात. मला भीती वाटते की त्या स्वतःला काही इजा करून घेतील. म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या दुधात हलकीशी झोपायची गोळी द्यायचो, जेणेकरून त्यांची झोप पूर्ण होईल आणि त्या झोपेत चालणार नाहीत. काल रात्रीसुद्धा त्या झोपेत उठून बसल्या होत्या, म्हणून मी धावत त्यांच्या खोलीत गेलो. त्यांना परत नीट झोपवलं. देवाला प्रार्थना आहे की ताई लवकर बऱ्या व्हाव्यात, कारण राहुल दादा परदेशात खूप काळजी करतो. डायरी वाचून माझे हात थरथरू लागले.
मला आठवलं की लहानपणी मला झोपेत चालण्याचा आजार होता, जो तणावामुळे पुन्हा सुरू झाला असावा. सागर माझ्या खोलीत माझी छेड काढायला नाही तर माझं रक्षण करायला येत होता. तो निष्पाप मुलगा माझ्यासाठी देवासारखा धावून येत होता आणि मी फक्त एका संशयापोटी त्याला चोर नराधम ठरवलं, त्याला मारलं आणि घरातून हाकलून दिलं. मलाच इतकी लाज वाटत होती की मी स्वतःला आरशामध्ये पाहू शकत नव्हते. मी धावत घराबाहेर पडले, त्याला शोधू लागले. सुदैवाने तो बस स्टॉपवर रडत बसला होता. मी त्याच्याजवळ गेले, त्याचे पाय धरून रडले आणि त्याची माफी मागितली. सागर हा मनाचा खूप मोठा होता. त्याने मला माफ केलं आणि म्हणाला, ताई तुमची काहीच चूक नाही, परिस्थितीच तशी होती. संशय हा वाळवीसारखा असतो, जो चांगल्यातल्या चांगल्या नात्याला पोखरून काढतो. अनेकदा आपल्याला डोळ्यांनी जे दिसतं त्यामागे एक वेगळंच सत्य दडलेलं असतं. म्हणून संशयाच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी 10 वेळा विचार करा, नाहीतर आयुष्यभर पश्चातापाची आग सोसावी लागेल.